उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. लोक स्वतःहून इथं मतदान केंद्रावर जाऊन मतदान करत आहे. आणि थोडं असं डिस्टर्ब झालं आहे की काही एकाच कुटुंबातील किंवा एकाच घरातील 2 लोकांचं मतदान आंबेडकर प्रशालामध्ये आणि 2 लोकांचं मतदान सोना मातामध्ये, आणि विशेष अजून त्यात परिवारातली एक मतदान छत्रपती शिवाजी प्रशाला किंवा ऑर्चिड हायस्कूलमध्ये, नागेश करकेशी हायस्कूलमध्ये. असं लोकांमध्ये थोडं डिस्टर्ब आहे. लोक थोडं मतदानची टक्केवारी कमी व्हायला लागली. हे प्रशासनाचं कशी गेम आहे आम्हाला काय कळली नाही. पण तरी पण लोकांनी किती लांब असू दे, एका घरातले 5-5 लोकांचा म्हणजे डिवाईड करू दे, पण स्वतःहून जाऊन लोक त्या मतदार केंद्रात जाऊन मतदान करत आहेत. काही मतदार अपंग आहेत, त्यांची काय व्यवस्था केलेली आहे आता का कसं प्रशासनाकडून? काय प्रशासनाकडून व्हीलचेअर वगैरे सगळं फेल गेलेलं आहे. कुठलेही मतदान खोटं नेऊन टाकलेलं आहे. काल कागद जोडण्याचं काम केलंय. इतकं म्हणजे आता 6वी माझी इलेक्शन आहे. कुणीकडचं मतदान कुणाला ताळमेळ राहिलं नाही. आणि तुम्ही बघता व्हीलचेअर नाही, त्यांच्या माणसं नाहीत. ज्या माणसाला गेलं बसवलं ते जाग्यावर नाही. काय उपयोग असलं इलेक्शन? त्यामध्ये नवऱ्याचं एकीकडे आहे, बायको भयानक परिस्थिती हो. प्रत्येक एका घरातले 4 ठिकाणी मतदान केलंय. जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत.